घेते? नको म्हणते. असू दे असू दे. मुंग्या सारी हा तुला सोडून खातोय. दोघं पण झोपलेत. आता निवांत लाडू खाता येईल. देवा तुला पण हवा आहे का? थांब मला थोडा खाऊ द्या. काय तुझ काय चंदू शेठ, राधाताईने शॉवरला होकार दिला म्हणून काय लाडू एकटे एकटे खाताय काय? हळू बोल हळू बोल. ती माई उठली ना तर मला लाडू खाऊ देणार नाही. सारखं आपलं ते डायबिटीस डायबिटीस करत बसेल. असं म्हणता तर मला पण द्या ना थोडासा. नाही थोडा जास्तच द्या, मग मी सांगणार नाही. जास्त कशाला? माझ्यामुळे शॉवरने राधाताईला प्रपोज केलं. ए मुंग्या, पहिला होकार मी दिलाय. माझ्यामुळे लग्न लागलंय त्यांचं. मी जास्त खाणार. अहो चंदू शेठ, शॉवर ना आधी मला आवडला होता. मला मुंग्या, बिट्टीच्या लग्नाची जबाबदारी मी तेव्हा घेतली होती जेव्हा तू जन्माला पण नव्हता आलास. त्यामुळे मी खाणार जास्त. माझ्यामुळे झालंय सगळं. तुझ्यामुळे झाले? अरे विराजसला मी इथे घेऊन आलो तो मी. त्यामुळे मी जास्त खाणार. आणि ते हा खाऊ पहिले की हा खाऊ पहिले? हा खातो. चंदू शेठ, आता ना आपण दोघं जिंकलो, चालेल? दोघं जिंकलो. मग एक लाडू तुमचा आणि एक लाडू माझा. त्या दोघं पण जिंकलो. गोड आहे मस्त. गोड आहे ना? पण यापेक्षा जास्त गोडवा माझ्या बिट्टीच्या आयुष्यात येऊ दे रे देवा. एक तू जिंकला, एक मी जिंकला. लाडू किती होते? दोनच होते. आधीपासून दोनच होते. तुम्ही विसरतात हो चंदू शेठकू. दोनच लाडू होते? दोनच असतील. खाऊया. कसला गोड आहे रे. मला बोलायला हवं विराजशी. हा विराजच पण ना. झाले रात दिन तू सावर रे. हो सावर रे मना सावर रे. सावर रे
थोडे रेशमाची उत्तरे, पायऱ्या थोड्या सुखाच्या अन अबोली अंतरे. मखमली हे प्रश्न थोडे रेशमाची उत्तरे, पायऱ्या थोड्या सुखाच्या अन अबोली अंतरे. येतील आता फुले ऋतू, बघ स्वप्न हेच खरे. पालवीच्या सणांचे दिवस हे चांदण्याचे, पानगळही सोसताना सावर रे मना, सावर रे सावर रे सावर रे कदा सावर रे. हो हो सावल्या फुलांच्या, पावलेही फुलांची वाट हळवी वेचताना सावर रे. राणी सरकार, गुड मॉर्निंग. कसं वाटलं मॉर्निंग सरप्राईज? अरे क्या बात है. 1 2 3 4 सगळीच गोळा केले की. थँक्यू. प्लीज प्लीज. ग्रेट. विराजस, काय चाललंय? हे तेच चाललंय जे आधी चालायला हवं होतं पण नाही चाललं आणि त्यामुळे सगळी गडबड झाली. काय बोलतोयस तू? तुझं माझ्यावर प्रेम नाही? हरकत नाही, नसायलाच पाहिजे, नसणारच. नाही समजलं? मी समजव. हे बघ राधा, आपली भांडता भांडता मैत्री झाली आणि मैत्रीनंतर डायरेक्ट लग्न, डायरेक्ट नवरा बायको. हे असं कुठे असतं का? हे चुकीचं आहे की नाही? म्हणजे 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 राधा, रिलेशन कसं स्टेप बाय स्टेप गेलं पाहिजे. आधी भांडता भांडता मैत्री झाली, मैत्रीचं रूपांतर गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड मध्ये झालं आणि मग गर्लफ्रेंड बॉयफ्रेंडनी एकमेकांची लग्न केली. पण ही गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड वाली आपल्यातली फेज झालीच नाही ना. हे तर पाहिजे ना राधा. आय नो की प्रत्येक मुलगी तिच्या आयुष्यात तिच्यावर वेड्यासारखा प्रेम करणारा मुलगा इमॅजिन करते. तिचा बॉयफ्रेंड, तिच्या स्वप्नातला हिरो, तिच्या गोष्टीतला राजकुमार. आणि मग तो गोष्टीतला हिरो तिला भेटला की मग तिचं अख्खं आयुष्य त्या हिरो सोबत ती इमॅजिन करते. आपलं राहिलंच ना यार. पण ठीक आहे, देर आहे दुरुस्त आहे. आता तुझ्या गोष्टीतला तो हिरो मी बनणार. मिस झालेले सगळे गुलाबी क्षण तुला देणार. तुझा बॉयफ्रेंड बन. आणि मग तुझ्याशी लग्न करणार. नाही, नको. तू विरोधच आहे. राधा, तू तक्रार खूप करतेस. तू काहीच बोलू नकोस ग. तू फक्त जग. यातली गंमत अनुभव, या क्षणांचा आनंद घे आणि ह्याच्यातच हरवून जा. राधा,
माझं तुझ्यावर किती प्रेम आहे हे कदाचित मी मोजून नाही दाखवू शकत, पण या फुलांकडे बघ. या फुलांकडे बघितलंस की तुला प्रेमातलं सौंदर्य काय असतं हे कळेल. याची काळजी घे. गर्लफ्रेंड. या मुलाला कसं समजावं आणि काय समजावं? हा तर हट्टालाच भेटलाय. आज जर बाबांनी बघितलं असतं तर. का कळत नाही विराजच तुला? कसं सांगू की मी नाही प्रेम करू शकत तुझ्यावर, नाही प्रेमात पडू शकत, तुझ्या नाही पडू शकत. का कळत नाहीये तुला? तुझ्या जीवाची ही किंमत मला मोजावीच लागणार आहे. कसं सांगू तुला? कधी थांबेल हा प्रेम करायचं? नाही करू शकत विराजस, मी नाही करू शकत तुझ्यावर प्रेम. हे माझं सत्य आहे. हे प्रेमाचे गुलाब माझे नाहीत. हे काटे फक्त माझ्या नशिबात आहेत. विराजसला वाटतंय पण फुलांच्या पायघड्या कधीच माझ्या नव्हत्या. ही काट्यांची वाट फक्त माझी आहे. विराजस, नको हे खूळ डोक्यात घेऊस. हे आपलं भविष्य असूच शकत नाही. अहो, तुमच्याकडे त्या आपल्या गुरुजींचा फोन नंबर आहे का हो? नाही म्हणजे माझ्याकडे होता पण डिलीट झाला वाटतं. देता का जरा? कसा करता हवाय? अहो, लग्नाविषयी बोलून घेणार होते गुरुजींशी. नाही म्हणजे तुमची परवानगी असेल तरच करेन फोन. अहो, शुभ कार्य करता माझी परवानगी कशाला? आणि आता तयारी पण सुरू करायला लागेलच ना. हो ना. अगदी घरातल्या घरात लग्न करायचं म्हटलं तर एक तयारी काय थोडी असते का? आणि खरं सांगू का तुम्हाला, मला तर खूप हुरूप आलाय. काय करू आणि काय नको असं झालंय. त्या दोघांचं एकमेकावर इतकं जीवापाड प्रेम आहे ना, ते बघितलं की अगदी मनाला आनंद होतो. आणि तसंही आपल्या घरात खूप दिवसात कुठलंही मंगल कार्य घडलं नाही हो. आता ह्या लग्न कार्याच्या निमित्ताने घरात सगळीकडे आनंदी आनंद पसरेल बघा. खरंय. करा करा, जोरदार तयारी करा. हो, आणि एक गोष्ट लक्षात घ्या,
मी घरातल्या सगळ्यांना कामाला लावणार आहे. हा, काहींना जबाबदारीची जाणीव करून द्यायला हवी. चांगला मुहूर्त काढायला हवा. विराजस, विराजस हे बघ. वा 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 वा, काय प्रेमाचा सुगंध दरवळतोय नाही सगळीकडे. काय चाललंय काय? मी खूप प्रयत्न केला विराजसला समजवण्याचा, पण तो ऐकतच नाहीये माझा. मला माझं प्रेम मिळवणार तसं म्हणतो. मी खूप समजावलं नसशील तू नीट. नाही, असं खरंच नाहीये. मी कसं तुला नीट समजावलं? हं? तसं तू त्याला समजावलं नसशील ना नीट. काय एका महिन्यात जर डिवोर्स पेपरवर सह्या नाही झाल्या तर काय होईल सांग बरं मला. तुम्ही चाचूंना हकलून द्या. शाबास, वाह, कसं परफेक्ट कळलंय तुला. कारण मी तुला नीट समजावलंय. असंच विराजसला समजाव. त्याच्या डोक्यातनं हे खूळ काढून टाक. असा वेळ दौडवू नको नाचा नाचीत. कळलं? विराजस, मला बोलायचंय. काय? तुला माझ्याशी बोलायचंय? माझ्याशी? हो, आणि प्लीज तू शांतपणे ऐकून घे. इतक्यात? म्हणजे इतक्या लगेच? मला वाटलं जरा मजा येईल तुला इम्प्रेस करायला, तुझ्या मागे मागे फिरायला. कसलं काय, हा तो फुसकावार निघाला. विराजस हे बघ, तुला वाटतंय तसं काही नाही. ते सगळं नाही. एक मिनिट राधा, तू माझ्या प्रेमात नाही पडायचंय सा? असं सहजासहजी सगळ्या गोष्टी मिळाल्या ना की त्याची मजा नसते. प्रेम कसं हळूहळू हळूहळू फुलत जातं आणि मग जी मजा येते ती खरी मजा. हो ना? ए यार राधा, मी जरा अशी मेहनत घ्यायला पाहिजे, तू थोडा भाव खायला पाहिजे. मला ना हे असा लगेचचा होकार नकोय, कळलं ना? विराजस, काय बोलतोयस तू? हे बघ, असलं काय. राधा, भांड काठोकाठ भरलं की मग उतू जात. हो ना? तसं पाहिजे ग राधा, तसं पाहिजे. मी तुला इतका पटवीन, इतका पटवीन, इतका पटवीन, आणि मग तुझा होकार ऐकताना मला जो आनंद होईल ना, असं वाटेल की खरंच
खरंच आपण काहीतरी आयुष्यात खूप मोठं अचीव केलंय, हो ना? मला तर काही कळतच नाहीये. तुला माहितीये राधा, कधी कधी असं वाटतं ना एखाद्या मुलीकडे पाहिल्यावर, अरे यार काय मुलगी आहे, किती भारी मुलगी आहे ही, आपल्याला का नाही पटत आहे? पण जेव्हा त्या मुलीला पटवताना जी मजा येते, ओ हो हो हो, काय राधा, गुलाबाची फुलं कशी वाटली तुला? विराजस, मी काय सांगते ते ऐक प्लीज. हे सगळं थांबव. नाही नाही नाही, मी काय विचारतोय ते सांग ना. काय? कशी वाटली गुलाबाची फुलं? हे बघ, तू विषय बदलू नकोस. मी काय म्हणते तुला, तू आधी माझ्या प्रश्नाचं उत्तर दे. सकाळी जेव्हा तुला गुलाबाची फुलं दिसली तेव्हा काय वाटलं? काय वाटलं? छान वाटलं. हेच हेच तर नकोय ना राधा. पण तुला हेच हवंय ना? हो, म्हणजे एवढ्यात नाही. म्हणजे राधा राधा राधा, अगं कसं समजवू मी तुला? इतक्यात सगळं मान्य नसतं करायचं. कमॉन राधा, अजून डिमांड्स कर. हे गुलाब बिलाब एवढ्याच गोष्टीत जर इम्प्रेस झाली तर कसं चालेल? आयुष्य खूप मोठं आहे आणि तुला फक्त एवढंच हवंय? नाही राधा, अजून माग. तुझा अधिकार आहे, माझ्याकडे डिमांड्स कर, मला असं बेचैन कर, कारण तुझा एक होकार मिळवायला मी वाटेल ते करू शकतो राधा, वाटेल ते करू शकतो. बाकी काय बोलायला आली होतीस इथे माझ्याशी? विराजस, हे सगळं बंद कर. अशाने प्रेम बिम काही होत नाही. अच्छा, तुलाच खात्री नाहीये का? नाही, असं ठामपणे सांग ना. अशानं प्रेम बिम होत नाही. दॅट्स द स्पिरिट राधा. राधा आता कसं जमलं? एक्झॅक्टली राधा, तू जितकी ठाम राहशील तितकं मला तुला इम्प्रेस करावं असं वाटेल. आणि हे प्रेम असंच असतं राधा. आणि मी तुझ्या प्रेमामध्ये वेडा झालोय, ठार वेडा झालोय, फक्त तुझ्यासाठी.